काही गरळ ओकलेला आहे, त्यासाठी मी माझ्या सगळ्या मुस्लिम बंधू भगिनींच्यातर्फे पहिल्यांदा या फडणवीस सरकारचा निषेध करते। आणि ही भूमी जी आहे ही भूमी संतांची आहे, इथं वाणी संतांची असते, पण हा मुलगा जो आहे हा शिक्षकाचा मुलगा समजतो स्वतःला। शिक्षक सगळ्यांना संस्कार देतात आणि ह्याला कसले संस्कार जाणवले की ज्या माणसाच्या उंची एवढं, ज्या माणसाच्या कर्तृत्व एवढं सुद्धा आपलं वय नाही, ज्याच्या नखाची आपल्याला सर नाही, अशा माणसाबरोबर बिनधास्तपणे तो माणसाबद्दल बोलत असतो। आणि हा देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस जो मुख्यमंत्री पदावर बसलेला आहे त्याला अजिबात हे दिसत नाही। त्याचा प्रत्येक आमदार काही ना काही घाण नेहमी बोलत असतो। आणि या भाजप पक्ष जो सुसंस्कारित पक्ष आहे असं म्हणतात, हा पक्ष ते सगळं खपवून घेतो। मला या गोप्याला एवढंच सांगायचं आहे की बायकांच्याकडनं मार खाणं हे अतिशय लज्जास्पद असतं आणि तू जर का माफी नाही मागितली तर समजदारों को इशारा काफी आहे। या वळव्याच्या पोरी तुला सोडणार नाही। मी एक वाचून दाखवते, मने होता भिकारपणा, कधी न दाखवला शहाणपणा, हा हात होता सदैव चोरटा, फडणवीसांचा तो प्रिय नारा, कैलासवासी गोपिका कुत्रेश्वर पडळकर, भावपूर्ण श्रद्धांजली। या आज खरं मगाच्यापासून सगळ्यांनी निषेध केला। हा चौक स्वातंत्र्य सैनिकांचा चौक आहे। तर गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटलांवर खालच्या पातळीवर टीका केली, त्यावरून भाजपने नोंद घेऊन भूमिका स्पष्ट करावी असं अजित पवार म्हणालेले आहेत।